38 कोटी रुपयाचा घोटाळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे। हा घोटाळा याची तक्रार दिल्यानंतर पणन संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब त्यावेळेला होते। पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक माने म्हणून आहेत, त्यांनी ह्या घोटाळ्याची चौकशी केली 2013-14 मध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे जावेत अशा पद्धतीची शिफारस केली। हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती, त्यामुळे त्यांनी जाऊन लगेच पणन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला। तो स्टे झाल्यानंतर त्या स्टेच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी 2013-14 हायकोर्टामध्ये PIL दाखल केली। 13-14 जी PIL दाखल झाली त्या PIL मध्ये हायकोर्टाने आदेश दिले की हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे, तर याची राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे। हे चौकशीचे आदेश ज्यावेळेला उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेचे अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे मनोज सौनिक जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये 2016 मध्ये त्यांनी सांगितलंय की 138 कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळाने केलेला आहे, यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले आहेत, यांची चौकशी करावी आणि यांना फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती करावी अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस त्यांनी राज्य सरकारला केली। या